यानंतर बघूया सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड हे नाव राज्य पातळीवर चर्चिलं जात आहे। विरोधकांच्या आरोपांच्या केंद्रस्थानी वाल्मिक कराड हेच नाव आहे। बीडच्या राजकारणात बाहुबली बनलेल्या वाल्मिक कराड यांचा प्रवास कुठल्या वेब सिरीजच्या पटकथेलाही लाजवेल असा आहे। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर राज्याच्या राजकीय पटलावरचं सर्वात वादग्रस्त नाव म्हणजे वाल्मिक कराड। आवाडा पवनचक्की कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पण विरोधकांनी तेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे मास्टरमाइंड असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे। की एक तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अजून अटक झाली नाही, हायकोर्टामध्ये त्यांची जामीन फेटाळली आहे, आणि दुसरी गोष्ट 302 मध्ये ह्यांना कट कारस्थान जे काही रेकॉर्ड सापडलं तू खंडणीमुळेच हा गुन्हा झालेला आहे। 302 हे कनेक्शन डायरेक्ट आहे। वाल्मिक कराड सध्या विरोधकांच्या निशाणावर येण्याचं आणखी एक कारण म्हणजे ते मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत। धनंजय मुंडे यांनीही ते मान्य केलंय। गेली 10 वर्ष परळी विधानसभा मतदारसंघाचे ते नियोजन प्रभारी राहिले। त्यांना धनंजय मुंडेंची सावली म्हणून सुद्धा ओळखलं जातं। धनंजय मुंडेंच्या सरकारी आणि सामाजिक कार्यक्रमांचं तेच नियोजन करतात। बीड जिल्हा नियोजन समितीचे ते सदस्य आहेत। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केल्याचा विरोधक त्यांच्यावर आरोप करतात। वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार अशा अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचे फोटो आहेत। वाल्मिक कराड यांच्या विरोधात आज आवाज उठवणाऱ्या प्रत्येक नेत्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध राहिले। सर्वपक्षीय नेते आणि प्रशासनातले बडे अधिकारी यांच्यासोबत त्यांची जवळीक राहिली। त्यामुळे गेल्या काही वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली। पडद्यामागचा हा चेहरा एवढा शक्तिशाली कसा बनला याची कहाणी अतिशय रंजक आहे। अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या वाल्मिक कराड यांना गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम मिळालं। घरकाम करणं, मुला-मुलींना शाळेत सोडण्याचं त्यांनी सुरुवातीला काम केलं। अतिशय विश्वासू आणि चाणाक्ष असल्यानं अनेक कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात यायची। मुंडे कुटुंबातल्या फुटीनंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या सोबत गेले। नियोजन आणि संघटन करण्यात तरबेज असल्यानं त्यांच्यावरची जबाबदारी वाढत गेली। परळी आणि बीडच्या राजकारणात मुंडे कुटुंबियांमध्ये राजकीय संघर्ष झाला। या संघर्षाच्या काळात पंकजा मुंडे यांचा पराभव तर धनंजय मुंडे यांच्या विजयात सुद्धा वाल्मिक कराड यांच्या नियोजनाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। धनंजय मुंडेंचा हाच विश्वासू माणूस आज वादात सापडलाय आणि त्यांच्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।